आहे कल्याणमधून। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हा खटला लढणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना 30 दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिलेत। पीडित मुलगी आपल्या मुलीप्रमाणे असून तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। प्रकरणामधील दोषींना 4 महिन्यांमध्ये कठोर शिक्षा दिली जाईल, असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आणि या प्रकरणाचा तपास आता वेग घेताना आपण पाहतोय। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी अपडेट आपण पाहतोय। आता याचा तपास उज्ज्वल निकम करणार आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। काय खुलासे होतात, काय धागेदोरे हाती लागतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हा खटला लढणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाणे पोलीस आयुक्तांना 30 दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश सुद्धा दिलेत। पीडित मुलगी आपल्या मुलीप्रमाणे आहे आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे, असं वक्तव्य सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केल्याचं पाहायला मिळालंय। या प्रकरणामधील दोषींना 4 महिन्यांमध्ये कठोर शिक्षा दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आणि 30 दिवसात चार्जशीट सुद्धा फाईल करणार आहेत, अशी ही माहिती मिळते। पीडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री न्याय देणार आहे। कल्याणमधील जे प्रकरण होतं अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण दिवसेंदिवस पाहतोय प्रकरण वेगळाच वळण घेतंय असं पाहायला मिळतंय। उज्ज्वल निकम याचा सगळा आता सखोल तपास करतायत, काय नेमके आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी? आपण जर बघितलं असेल तर आजच त्या पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा जी आहे ती केली जाणार। आपण पाहिलं असेल तर या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते सगळीकडे उमटले होते। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतरची दुसरी घटना कल्याणमध्ये घडली आणि त्यातून कुठेतरी गृह विभागावर जे आहे ते विरोधकांकडून ताशेरे ओढले जात होते। मात्र आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना आश्वासन दिलंय की हे संपूर्ण प्रकरण आहे ते जलद गतीने सोडवलं जाईल आणि आरोपीला कोणी त्यामध्ये दोषी असेल त्यामध्ये त्याला सोडलं जाणार असं ते म्हणाले। त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर कल्याण प्रकरणात 30 दिवसात चार्जशीट फाईल देखील करणार असल्याचं आश्वासन जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि दोषींवर 4 महिन्यात कठोर शिक्षा जी आहे ती सुनावली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। त्यामुळे कुठेतरी जे हे प्रकरण जे आहे ते तापताना दिसत आहे, त्यामध्ये खुद्द आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उडी घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यामुळे उज्ज्वल निकम यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। हो, नाही बरोबर। आणि हे सगळं प्रकरण पाहता कारवाईला सुद्धा आता वेग आलेला आहे। ताजी माहिती घेत राहू सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।